31 डिसेंबर 2025ला जे 7वे वेतन आयोग आहे त्या 7व्या वेतन आयोगाची अवधी संपत आहे आणि 8वे वेतन आयोग हे 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। नेमकी या 8वी वेतन आयोग लागू झाल्यावरती किती सॅलरी वाढणार, प्रत्येक कर्मचाऱ्याची सॅलरी किती % वाढू शकते याचं कॅल्क्युलेशन तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। फॉर्म्युला थ्रू कॅल्क्युलेशन पाहणार आहोत। शिवाय पेन्शन धारकांचे पेन्शन संदर्भात काय अपडेट आहे, महागाई भत्त्या संदर्भात काय अपडेट आहे किंवा अलाउन्स सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आता मी एका 3 ते 4 पानाचे एक परिपत्रक आहे जे की तज्ञांनी अभ्यास केलेलं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकामधील मी थोडक्यात माहिती काढलेली आहे की जे 8वे वेतन आयोग चालू झाल्यावरती म्हणजे आता 2च दिवस बाकी राहिले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून 8वे वेतन आयोग लागू होणार आहे आणि 8वे वेतन आयोग लागू झाल्यावरती मी मागच्या वीकमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे सर्व सांगितलं होतं, परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांच्या कमेंट्स आल्या होत्या की 8वे वेतन आयोग लागू झाल्यावरती कर्मचाऱ्यांची सॅलरी किती होऊ शकते, पेन्शन संदर्भातील काय अपडेट आहे किंवा DA/DR संदर्भातील काय अपडेट आहे, अशा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या। आणि म्हणूनच जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामधील ते 3 ते 4 पानाचं परिपत्रक आहे आणि त्यातील आपण थोडक्यात माहिती यामध्ये काढलेली आहे आणि हे जी काढलेली माहिती आहे ती तुम्हाला मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर नेमकी काय अपडेट आहे ती पाहूयात। सॅलरी किती होणार कॅल्क्युलेशन थ्रू पाहणार आहोत, एक एक्झाम्पल घेऊन सुद्धा पाहणार आहोत। तर बघा, 8वे वेतन आयोग हा केंद्र सरकारकडून गठीत केला जातो। आता थोडक्यात आपण वेतन आयोगाबद्दल पहिल्यांदा पाहूयात। ही जे वेतन आयोग आहे तो कोणताही वेतन आयोग असू द्या, वेतन आयोग हा केंद्र सरकारकडून गठीत केला जातो। सर्वात आधी तर वेतन आयोग 2016 साली गठीत झाला होता, म्हणजे जो 7वे वेतन आयोग आहे तो 2016 साली गठीत झाला होता आणि दर 10 वर्षांनी हा वेतन आयोग गठीत करावा लागतो। म्हणजे नवीन वेतन आयोग हा लागू करावा लागतो दर 10 वर्ष, म्हणजे 10 वर्षाचा पिरियड हा गठन करण्यासाठी असतो। 7वे वेतन आयोग हा 2016 साली लागू झाला होता, जो की 31 डिसेंबर 2025ला तो संपणार आहे। म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग हा लागू होणार आहे। 2 दिवसच आता बाकी राहिलेले आहेत। सो येणाऱ्या नवीन वर्षात कोणत्या कर्मचाऱ्यांची किती % सॅलरी वाढणार आहे, DA/DR HRA किंवा बाकी किती वाढ होणार आहे, बाकीचे जे आहेत त्यामध्ये किती वाढ होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वात पहिलं पाहूयात की वेतन आयोग नेमका काय असते। सर्वात बेसिक आपण पाहूयात की थोडक्यात पाहूयात वेतन आयोग नेमका काय असतो। सर्वात पहिलं पाहूयात वेतन आयोग नेमका काय असतो। राज्याची कर्मचाऱ्यांचा हिस्सा ह्या थोडा % असतो, म्हणजे वेतन आयोग लागू करताना थोड्याच % राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग हा लागू होतो। कोणताही वेतन आयोग असेल, मागचा 7वा वेतन आयोग होता तोही आणि आता 8वा वेतन आयोग लागू होणार आहे तो सुद्धा। आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 100% हा वेतन आयोग हा लागू होतो किंवा येणारा वेतन आयोग सुद्धा लागू होणार आहे। दर 10 वर्षांनी आयोगाचे गठन होते। कोणताही कर्मचारी कोणत्याही सेक्टरला असो की त्याला एकच जे वेतन आयोग आहे ते वेतन आयोग लागू होत असते। त्याला किती फायदा मिळतो हे तर आपण पुढे आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वाची शिफारस केलेली आहे। म्हणजे आता तुम्हाला माहित आहे 8वे वेतन आयोगाबद्दल टर्म ऑफ रेफरन्स सुद्धा जारी झालेला आहे किंवा जानेवारीमध्ये गठन सुद्धा 16 जानेवारीला त्याचं गठन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात शिफारस झालेले आहे। काय आहे अलाउन्स मिळणं हे गरजेचे आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांची सॅलरी किंवा मंथली इन्कम बद्दल एक शिफारस तयार केली जाते। म्हणजे थोडक्यात काय केलं जातं, TOR म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स असेल किंवा गठन केलं, यामध्ये काय केलं जातं म्हणजे थोडक्यात जी सॅलरी आहे किंवा मंथली इन्कम आहे त्याची थोडक्यात शिफारस हे केली जाते। आपल्याला माहित आहे की 29 नोव्हेंबर 2025ला
8वे वेतन आयोगाचं नोटिफिकेशन जारी केलं होतं, म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स थोडक्यात जारी केला होता. केंद्र सरकारकडून 8वे वेतन आयोगाचे नोटिफिकेशन जारी केले होते. ह्या प्रोसेससाठी वेळही तितकाच लागतो, म्हणजे एखादा वेतन आयोग जारी करायचा असेल तर वेळ सुद्धा तितकाच लागतो आणि पूर्णपणे वेतन आयोग लागू व्हायला कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा वेळ लागतो. परंतु आता जे 8वे वेतन आयोगाचं जे स्ट्रक्चर आहे ते तयार केलेलं आहे, शिफारस तयार केलेली आहे आणि त्याप्रमाणे जी सॅलरी आहे ते सॅलरीचे नियम हे मात्र 1 जानेवारी 2026 पासूनच लागू होणार आहेत, कारण 10 वर्ष 31 डिसेंबर 2025ला पूर्ण होतात आणि केंद्र सरकारला पुढचं जे स्टेप आहे ती पुढच्या वर्षात म्हणजेच 2026मध्ये 1 जानेवारीपासून करावीच लागणार आहे. यामध्ये बघा, याच्यामध्ये वेळ जातो. यानंतर सर्वात महत्त्वाचं, हे आता बेसिक आपण पाहिलं, परंतु सर्वात महत्त्वाचं पाहूयात यानंतर आपल्या व्हिडिओचा मेन पॉईंट, तो म्हणजे सॅलरी किती होऊ शकते, म्हणजे 8वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर सॅलरी ही किती होऊ शकते हे आपण थोडक्यात पाहूया. बघा, तर 8वे वेतन आयोग लागल्यानंतर सॅलरी हे 25 ते 30% वाढू शकते. आता तज्ज्ञांनी हे जे पत्र काढलेलं आहे, एक 3 ते 4 पानाचं परिपत्रक आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे 25 ते 30% सॅलरी वाढू शकते, जी की 7वे वेतन आयोगावरती 23 ते 30% वाढली होती, ते तर आता ही वाढून 25 ते 30% वाढू शकते. पुढे कॅल्क्युलेशननुसार आपण पाहणारच आहोत. म्हणजे आत्ताच्या वर्षात तज्ज्ञांनी जेवढा अभ्यास केला आहे त्यावरती हा त्यांचा रिपोर्ट आहे, तुम्हाला माहीत आहे. 15 ऑगस्टला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक मोठं विधान केलं होतं की तुम्हाला माहीत आहे की येणाऱ्या काळात म्हणजे आने वाले समय पर बहुत बड़ी सौगात मिलेगी और फेस्टिवल सीजन में भी DAR बाकी भत्ता सुद्धा वाढणार आहे, असं सुद्धा एक त्यांनी विधान 15 ऑगस्टला माननीय प्रधानमंत्री यांनी केलं होतं. म्हणजे बघा, सेशन डीचे जे कर्मचारी आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, एखादा सेक्शन डीचा कर्मचारी आहे आणि सेशन डीच्या कर्मचाऱ्याला बेसिक सॅलरी ही 10,000 आहे. आपण एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला सर्व समजेल. बेसिक सॅलरी ही 10,000 रुपये आहे, तर त्याची सॅलरी 8वे वेतन आयोगानुसार किती होऊ शकते, तर 25 ते 30% वाढणार आहे. म्हणजे किती होणार, तर 25,000 ते 30,000 त्या व्यक्तीची सॅलरी ही होऊ शकते. कोणाची, ज्याची सेक्शन डी नुसार ज्याची सॅलरी ही 10,000 आहे बेसिक सॅलरी सध्या 7व्या वेतन आयोगानुसार, त्याची 8वे वेतन आयोगामध्ये जेव्हा सुरू होईल 1 जानेवारी 2026 पासून, तेव्हा ती सॅलरी ही 25,000 ते 30,000 होणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे शिफारस पत्र म्हणजेच सरकारकडून त्यांना जे अपडेट मिळालेले आहे त्यानुसार त्यांनी अभ्यास करून हे परिपत्रक जारी केलेलं आहे. त्यानंतर बघा, फिटमेंट. आता ही सॅलरी कशावरती ठरते, मी आता मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ही सॅलरी कशावरती ठरते, तर फिटमेंट फॅक्टरवरती. फिटमेंट फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता मागच्या 7व्या वेतन आयोगावरती फिटमेंट फॅक्टर हा किती होता, तर 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तुम्ही बघितलं असेल, आता 8व्या वेतन आयोगाबद्दल बरेच असे सोशल मीडियावरती सांगितलं जातं की फिटमेंट फॅक्टर वेगवेगळा सांगितला जातो. आता तो कशाच्या बेसवरती सांगितला जातो, तर ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी सरकारला जे परिपत्रक दिलेले आहेत ते परिपत्रक वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरचे दिलेले आहेत. काहींनी 2.46 तर काहींनी 2.64, काहींनी 2.86 असा फिटमेंट फॅक्टरचे परिपत्रक वेगवेगळ्या संघटनेने वेगवेगळ्या सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे सरकारचं सुद्धा यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु फायनल उत्तर हे केंद्र सरकारकडून येणार आहे, त्यामुळे ते त्यांच्या मर्जीनुसारच ठरणार आहे. जे संघटना आहेत त्यांनी सर्वांनी ठरवून एकच फिटमेंट फॅक्टर द्यायला हवा होता, परंतु संघटनांनी एकमत नसल्यामुळे ते केलेलं नाही. वेगवेगळ्या प्रकारचा फिटमेंट फॅक्टर हा दिलेला आहे, त्यामुळे शेवटी फिटमेंट फॅक्टर हा केंद्र सरकारकडूनच ठरला जाणार आहे. आता आपण थोडक्यात फॉर्म्युला पाहूयात की बेसिक सॅलरी म्हणजे एखादा वेतन आयोग लागू झाल्यावरती सॅलरीचं कॅल्क्युलेशन फिटमेंट फॅक्टर वापरून कसं केलं जातं, त्याचा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तर कोणता आहे बघा, न्यू बेसिक पे इज इक्वल टू न्यू बेसिक पे, म्हणजे नवीन बेसिक पे इज इक्वल टू ओल्ड बेसिक पे. तुमचं ओल्ड बेसिक पे किती होतं, ते
प्लस ग्रेड म्हणजे ग्रेड कोणती आहे, त्या कर्मचाऱ्याची ग्रेड कोणती आहे. मी आता एक्झाम्पल सांगितलं, सेशन डीचा कर्मचारी आहे, त्याची सध्या 7व्या वेतन आयोगानुसार 10,000 सॅलरी आहे. तर बाकीच्या वेगवेगळे कर्मचारी आहेत त्यांची जी सॅलरी आहे ते त्यांच्या ग्रेडनुसार आहे, त्यामुळे त्यामध्ये प्लस ग्रेड केलं जातं. त्यामुळे प्रत्येकाची जी सॅलरी आहे ती वेगवेगळी होणार आहे. पर्सेंट मात्र 25 ते 30% वाढणार आहे, परंतु ते त्यामध्ये प्लस ग्रेड सुद्धा केलं जाणार आहे, गुणिले म्हणजे इंटू फिटमेंट फॅक्टर. आता फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो, तज्ज्ञांच्या माहितीनुसार 8 पे कमिशन म्हणजे 8वे वेतन आयोग लागल्यावरती फिटमेंट फॅक्टर हा 2.28 अप टू 2.86 असू शकतो. म्हणजे ज्या संघटना आहेत त्यांनी जे पत्रक दिलेले आहे त्यांच्यानुसार 2.86 पर्यंत फिटमेंट फॅक्टर हा असू शकतो. आणि हाच फिटमेंट फॅक्टर हा गुणिले केला जातो आणि तुमची जी सॅलरी आहे ती ठरू शकते. म्हणजे तुम्हाला समजलं असेल यावरून की तुमची सॅलरी 2026 म्हणजे कर्मचाऱ्यांची सॅलरी 2026 दुप्पट होऊ शकते. तज्ज्ञांच्या या परिपत्रकानुसार सॅलरी ही दुप्पट होऊ शकते. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून 8 पे कमिशन लागू झाल्यावरती कर्मचाऱ्यांची सॅलरी ही किती होऊ शकते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल. आता पेन्शनधारकांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की पेन्शनधारकांचे यावरती अपडेट काय आहे, 8 पे कमिशनचे काय संदर्भ लागू शकतो का, तर याबद्दल कोणतंही अपडेट अजून आलेलं नाही. त्यामुळे पेन्शनधारकांचे अपडेट आत्ताच आपण सांगू शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कॅल्क्युलेशन सहित 8 पे कमिशन म्हणजेच 8वे वेतन आयोग लागू झाल्यावरती सॅलरी किती असू शकते हे समजलं असेल. तुमचे यावरती काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.